प्रत्युत्तर दिलंय। दादागिरीची भाषा करण्यापेक्षा आरक्षणावर तोडगा काढा अशा शब्दामध्ये जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलंय। जरांगेंच्या आंदोलनामुळे मुंबई विस्कळीत होऊ शकते, त्यामुळे त्यांनी येऊ नये असं शंभूराज देसाई यांनी म्हटलेलं होतं आणि यावरूनच आता जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलं। चर्चेला यायचं असेल तर या, नाहीतर नका येऊ असंही जरांगे यांनी ठणकावून सांगितलंय। सरकार जर तुम्हाला प्रतिसाद देत नसतं, सरकारने जर तुमच्या काहीच मागण्या मान्य केल्या नसत्या, तर तुमची ही भूमिका ठीक आहे ना। सरकार तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद देते। फक्त सरकारची भूमिका हीच आहे की आम्हाला कायद्याच्या चौकटीत ते बसवायचं आहे, कुठल्या इतर समाजाच्या आरक्षणाला आम्हाला धक्का लावायचा नाही। त्यामुळे सामंजस्याची भूमिका घेतलीच पाहिजे आणि मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने यात्रा काढून मुंबईमध्ये जाऊन मुंबईतल्या लोकांची गैरसोय होणार आहे आणि येणाऱ्या लोकांची गैरसोय होणार आहे। दादागिरीची भाषा नाही ना। मुंबईत येऊ नका म्हणजे काय म्हणलं का तुम्ही? मुंबईत काय करता? पिढ्याना फार तुमच्यावर गुलाल टाकायला घेऊन यायलेत मराठी, नाही यायला पाहिजे का? अहो नशिबवान आहेत तुम्ही। आरक्षण दिल्याच्या नंतर गुलाल घेऊन येतात। आजकाल असे लोक आहेत, एकदा जर काम झालं ना म्हणते जाऊ दे, काय उपकार नाही केला। हे तुम्ही भाग्यवान आहेत की करोडोनं मराठी तुमच्यावर गुलाल टाकायला येणार आहेत। आणि का देऊ नये तुम्ही? माझा साधा प्रश्न आहे, का देऊ नये? द्यायलाच पाहिजे, कारण त्या शासकीय नोंदी आहेत। आम्ही कोणचं वेगळं सोडून मागतोय तुम्हाला?